समजा घेतलंयस ना मनी. ये बरकत, ये बरकत. अरे उठ की बरकत. राणा जा रे, मला सकाळ सकाळी काम करायची नाहीत. तुझा दुपारी ये. ये उठे काम चोरा. उठला नाहीस तर काठीच घालते बट टाळक्यात. उठ की. वहिनी तुम्ही इथं? इधर म्हणजे नाही म्हणजे सकाळी सकाळी इकडं. ए आम्ही मालकी नाही या शेताची. सकाळी येऊ नाही तर दुपारी. तुला काय त्याचं? आणि काय रे बरकत, तुला काय असं झोपायचा पगार देतो बाहेर आम्ही का? माजलाय सायतं खाऊन खाऊन. नाही जी. चल आता लवकर. ताईसाहेबांनी समद शेत बघायचं आहे. त्यांची जमीन कुठनं कुठपर्यंत आहे ते बघायचं आहे. चल. कशाला? इकणार आहे आम्ही. नोकर आहेस ना बघ, मग नोकरासारखं राहायचं. चल. चल चल. ही आपली हिर. इथनं जमीन सुरू त्या ते पार कडपत्र आपले. बरं चल जमीन दाव. या की. अरे हळू चाल की बाबा. हा. हळू चाल जरा. चंदे अहो डायरी राहिली. डायरी राहिली. ये बरकत, हा? इथं ये. थांब इथंच. ताईसाहेब इथंच थांब. बरकत, तुला काय दावायची जमीन ते हितनच दाव बाबा. माझ्या ताईसाहेबांना चालायची लई सवय आहे आणि मातीत पाय बी घसरतोय त्यांचा. चंदे अहो ताईसाहेब जे विचारायचं ते हितनच विचारा की. असं म्हणतेस? बरं डायरी दे. हा हे घे. काय रे बरकत, टोटल किती एकर आहे? 2-2.5 एकर असेल. नीट आकडा सांग बाबा. 200 की 250? ते आता 7 बाऱ्यावर बघायला पाहिजे, नाहीतर मोजणी आणायला पाहिजे. हो ताईसाहेब, आपण घरला जाऊन समजत ते 7 बाऱ्याचं बघू. घरला बघू इथं नग. आणि अजून काही विचारायचं ते इथनच विचार. काय काय पिकतं या जमिनीत? ऊस, भात, ज्वारी, मका, वांगी, कलिंगड समज. बस बस. समजा चांगली जमीन कुठली ते सांग. सगळी जमीन चांगली आहे. आपल्या रानात 1 नंबर केल्या बघा जमीन. ताईसाहेब आपण का नाही ऊसाची जमीन घेऊया. बाकी समजा पिकात लई ताप असते. ऊसाला कसं पाणी सोडलं की निवांत बसायचं. बाकी समजा कामात लई झंझट असते. पण ऊसात जास्त पाणी सोडलं की जमीन खराब होत्या. ए आमचं शेत आहे, आमची जमीन आहे. आम्ही ठरवू काय पिकवायचं ते. आणि तू नोकर आहेस ना बा, नोकरासारखं वागायचं. नाहीतर लई दिस राहणार नाही सीता बरकत. आधीच सांगून ठेवायलोय. ताईसाहेब समजा लिहून घेतायचं ना व. ऐका की आपण कलिंगडाची बी जमीन घेऊया. मला कलिंगड लई खावाशी वाटायला. आता काय पावसाळ्यात कलिंगड खाणार आहेस वय? आव मग उन्हाळ्यात खाऊ की. ए बरकत, उन्हाळ्यात राहतात ना कलिंगड. बरं आता कलिंगड लावलेलीच नाहीत. ओ ताईसाहेब यो बरकत आपल्यासनी समज खोटं सांगायला बघा. आता म्हणलं कलिंगड पिकतात, आता म्हणतो नाही. काय र? नाही, कलिंगड पिकत्यात पण आता नाही. आमच्या चंदीला कलिंगड खाऊ वाटायला तेव्हा कलिंगडच लावायची. ते बी आत्ताच्या आत्ता. जी. ए कुठे चालला? ते कलिंगडाची झाड आहेत का बघतो. आणि हा लवकर ये. आमच्या ताईसाहेबांनी खडा माहिती पाहिजे बघ. हा
आलोच. जा. ताई साहेब, पावसाळ्यात का नाही ओल्या शेंगा भाजून खाल्ल्या का नाही लई मजा येते बघा. आपण का नाही भुईमुगाचा विषय घेऊया की. चालतंय. लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या की. आव लिहा की. हॅलो, कोण? हा राणा. अरे किधर आहे तू? अरे काय चाललंय हे राणा? कशाचं रे? ते शेता वहिनी साहेबांनी चंदा आल्या. अरे शेत किती आहे, कुठवर आहे, काय पीक येतात, काय नाही ते विचारायलेत मला. अरे काही काही काय काढणार आहेत का काय? नाही नाही, ए राणा, तू इथे ये बाबा लवकर. मला तर काय सुचन झालंय बघ. अरे काय खुल्यासारखं बडबड आल्यात बघ. आता म्हणाले कलिंगड लावू म्हणून. अरे काय चाललंय हे? हे बघ, तू पहिला शांत हो. मी आलो लगेच. काय? हा, चल ठेवतो. समजा असं उलट पालट का व्हायलंय? घर काय इस्कडायला लागले? अहो, अजून आवरलं नाही तुम्ही? तालमीला जायचं नाहीये का? चला आवरा लवकर. अहो उठा बरं आता लवकर, नाही तर नर्सिंग वस्ताद येतील आणि कान पिरगातील ना तुमचा. अहो काय झालं? कसल्या विचारात आहात? तुम्ही म्हणलात समजा नीट होईल, पण इकडे काय बी नीट होईना झाले. अहो समजा घर इस्कटायला लागले. काय झालंय? वहिनी शेतात गेल्यात, जमिनीची मोजणी करायला वाटणीसाठी. हे खूळ त्यांच्या डोसक्यात कुणी भरलं का माहित? असं का करायला त्या? त्यांना विचारलं तुम्ही? अहो हे समजा त्यांचंच असताना वाटण्या कशा पाहिजे? आईला शब्द दिलता मी, घर एक ठेवीन म्हणून. मला वाटतंय तुम्ही एकदा आबांशी बोलून घ्या. आबांनीच परवानगी दिली ना वाटणीसाठी, मग त्यांच्या संगत काय बोलणार? हो पण त्यांच्या मनात कदाचित दुसरंच काहीतरी असेल. अहो दुसरं काय असणार? ते बी कंटाळे सुरतच्या भानगडी पायी. मला आबा म्हणालेत की तुम्ही कोणीही काळजी करू नका म्हणून. जे काही होईल ते घराच्या भल्यासाठीच असेल. मग या वाटण्या कशाला? मला वाटतंय आपण आबांवर विश्वास ठेवायला हवा. माझ्याकडनं दम नाही निघणार. या वाटण्या बिटण्या मला अजिबात पटत नाहीत बघा. हो अहो सूरजला पैशाची मदत व्हावी म्हणून मी काल पैशाची सोय केली. मी एक काम करतो, मी आता वहिनीसनी जाऊन पैसे देऊन येतो. ते सूरजची भानगडी मिटेल आणि या वाटण्या बी होणार नाहीत. हो ठीक आहे, आपण सगळं नीट करू. तुम्ही काही काळजी करू नका, पण आता जरा शांत व्हा. अहो कसा शांत राहू? इकडे घर मोडायला निघालंय आणि तुम्ही शांत राहू म्हणताय वय? मी हे घर मोडून नाही देणार म्हणजे नाही देणार. अहो अहो तुम्ही एकदा आबांशी बोलून तरी बघा. नाही, मी आता जातो आणि वहिनीं संकट बोलतो. हे घर टिकवणं त्यांच्याच हातात आहे. पण मी काय म्हणते, तुम्ही असं आताताईपणा करू नका. आपण नीट बोलूयात का त्यांच्याशी निवांत. अहो माझ्यामुळे हे घर तुटायला लागलेलं मला माझ्या डोळ्याने नाही बघवणार. हे घर फुटायच्या आधी मी माझी वळकटी बांधून जाते माझ्या माऊलीला भेटायला. ते नाही बघा गोदाक्का, अहो तुम्ही त्या घरचे मावले आहे आणि तुम्ही इथून निघून गेला तेव्हा या घरचं कसं व्हायचं? वय आम्ही जाऊ द्यावं. रानादान वहिनी साहेबांची तरी काहीतरी चिंता करा की तुम्ही. बरं झालं बघा तुम्ही आलासा. आता तुम्ही सांगा समजावून. काय झालंय?
बघा की वहिनी साहेब, गोदाक्का घर सोडून चालल्या ती. काय काय झालंय राधा ते काय झालंय? आता तुम्हीच सांगा, नाही ते डोसक्यात खूळ घेऊन बसल्यात बघा. तुम्ही मला काही सांगणार आहात का काय झालंय? हा, माझं काही चुकलंय का? नाही पोरी, तू कशी चुकशील? हे घर फुटताना माझ्या डोळ्यानं नाही बघवणार मला. पण तुमच्यामुळे घर तुटतंय असं कोणी सांगितलंय तुम्हाला? हे बघा, जाऊबाईंचं बोलणं तुम्ही इतकं मनावर घेऊ नका. हा, पर त्यासनी तसंच वाटतंय. मी तुझ्यात आणि त्यांच्यात कधी बी दुजाभाव केला नाही. का रानाने सूरज मध्ये दुजाभाव केला नाही. जे बरोबर ते बरोबर, जे चूक ते चूक म्हणत आले, एवढंच. हो मला माहिती आहे, पण त्यांच्या बोलण्याचं तुम्ही इतकं वाईट का वाटून घेताय? त्यांचा स्वभावच तसा आहे, तुम्हाला माहिती आहे ना. हा, बांधा श्रीपती दादा आहे. नको, नाही पोरी, मला काय बी म्हणू दे, त्याच काय नाही वाटत. पर हे घर तुटताना माझ्या डोळ्याने नाही बघवणार. रानाला काय वाटेल ह्याचा विचार करून नुसतं डोसकं फुटायला लागले बघ माझं. गोदाक्का, मग उलट दुःखाच्या प्रसंगी तुम्ही आमच्या सोबत इथे असायला हवं ना. राणाजींचं कसं होईल तुम्ही गेलात तर? निदान त्यांचा तरी विचार करा, त्यांना कोण सांभाळणार आहे? तू सांभाळशील त्याला, पण मला जाऊ दे बाई, मला अडवू नकस. बरं ठीक आहे, मग एक काम करा, आता तुम्ही जाता जाता ना मलाही माझ्या माहेरी सोडा. आपण सगळेच हे घर सोडून जाऊया. चला, जाणार आम्ही बी जाणार. जाताय ना, उचला बरं हे. चला. अंजली, आजवर तुम्ही हे सगळं घर सांभाळलं. तुम्ही फक्त राणाजींचीच नाही, माझी आई आहे. तुम्ही तसं सोडून गेलात तर आम्ही एकटे पडू. एकदा राणाजी पोरके झाले, आता दुसऱ्यांदा करू नका. अंजली, आता राहिला प्रश्न घराच्या वाटण्यांचा. काल मी आबांना भेटले. त्यांनी असं सांगितलंय की कुणीही काळजी करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. जे काही चाललंय ते घराच्या भल्यासाठी, आणि वाटण्या करण्यात घराचं भलं नाही हे आबांनाही चांगलं माहिती. त्यामुळे निदान आबा काय करतायत हे बघायला तरी थांबा. आणि समजा तसंच काही झालं तर मी आणि राणाजी सगळं सोडू. आपण कुठेही राहू, पण एकत्र राहू. तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. नाही ना जाणार? राणा कुठं आहे? सकाळीच जाऊबाई शेतावर गेल्या, म्हणून हेही गेले. वहिनी साहेब शेतावर? एवढ्या सकाळी सकाळी तिकडं काय करायला? राणा भाऊजी, वहिनी, आलास ना तुम्ही? चंदा, हा, तुला शेतात चक्कर टाकायची होती ना बघ? जा चक्कर टाकून ये. हा, बरं कर, तुला बी लई कामं आहेत ना बघ, ये तू. वहिनी, तुम्ही असं अचानक शेतात? घरी बसून बसून लई कटाळा आलता, तेव्हा म्हणलं जरा शेतात एक चक्कर टाकावी. काय झालं? मला हे वाटण्याचं अजिबात पटलं नाही बघा. आमच तरी कुठं पटल्यात राणा भाऊजी? घरात जे काही चाललंय ते समजा बघवणं झालं, म्हणून खरं तर आम्ही इथं शेतात आलो बघा. वहिनी, अहो खरंच मला काय बी नका.
अहो हे समजा तुमचंच आहे, मग जमिनीची मोजणी कशाला? काय राणा भाऊजी, हीच कदर केली का हो तुम्ही आमची? अहो आमचं काही नाही हो. या जमिनीवर या शेतावर तुम्ही दिस रात राब राब राबता बघा. आम्हाला काय न ग ही जमीन? हे समजा तुमचाच एक तुकडा बी न ग या जमिनीतला. हे घर एक राहावं असं आमासनी बी लई वाटतंय बघा. पण सूरज आमचा नवरा, अहो नवऱ्या पुढं बायकोचं कधी काही चालतंय काय? त्यांच्या पायी आम्ही हे समज करायलोय बघा. सूरज, वय अहो ते आमच्या ह्यांच्या डोसक्यात हे वाटण्याचं खूळ कुठनं शिरलंय कुणास ठाव. काल रातभर भांडलो बघा त्यांच्या संकट. पण वाटण्यांवरनं काय हट नाही हो माणूस. बरं स्वतः राहायला बाजूला आमासनीच पुढं ढकललंय. हात टेकलो या माणसा पुढं. राणा भाऊजी, आता तुम्हीच काय ते समजून घ्या बघा. पण सूरज असं काय करायलाय? अहो आता त्यांच्या बाहेरच्या भानगडी तर तुम्हाला माहिती आहेत ना व. त्या भानगडी ते घरात आणायलेत. अहो आपण समधे मिळून मिटवू की, पण वाटण्या कशाला? तुमच्यासाठी वय, तुमच्यासाठी राणा भाऊजी. अहो तुम्हाला बी तुमचा स्वतःचा हक्क मिळायला पाहिजे का नाही? माझं कसं हक्क? असं काय करायला सर राणा भाऊजी? आमच्या ह्यांच्या बाहेरच्या भानगडी जरा अशाच चालू राहिल्या का नाही तर जेवढं हाय तेवढं समज जाईल. म्हणून मग या वाटण्या करायच्यात. म्हणजे तुमचं तुम्हासनी मिळेल आणि आमच्या ह्यांचा आमच्या ह्यांना. मग त्यांना ते सांभाळू द्या नाहीतर फुकू द्या, पण निदान तुमचा वाटा तरी शाबूत राहील का नाही, म्हणून या वाटण्या करायच्यात. मला हे अजिबात पटत नाही बघा. ठीक आहे, आम्ही स्पष्टच सांगतो. गायकवाड घराण्याचं लई नाव आहे बघा या गावात. आमच्या ह्यांच्या भानगडीमुळं तुमचं आणि मामांजींचं नाव खराब भयानक. म्हणून या वाटण्या करायच्या. आणि कसं आहे राणा भाऊजी, तुमच्या आणि मामांजींच्या नावाला जर बट्टा लागला तर ते आमासने अजिबात खपायचं नाही. अहो त्याची पैशाची भानगड मिटावी म्हणून ट्रॅक्टर गहाण उठवलं ठेवून पैशाची सोय केली मी. अहो आपण समधे मिळून भानगड मिटवू, पण एक राहू की. पण ते झालं आजचं, उद्या काय करणार? समधे मिटवू. वहिनी, मी समजा तुमच्या नावावर करायला तयार आहे. मला यातलं काय बी नकोय. ठीक आहे, तुम्ही जर तसंच म्हणत असशीला तर एक डाव मामांजीं संकट बोलून घेऊया आपण. पण तवर आम्ही हे वाटणीचं काम सुरू ठेवतो, नाहीतर उगा आमचं हे मागणं खवळायचं. राणा भाऊजी, तुम्ही आता बिनघोर बसा बरं इथं. आम्ही जातो घरी. हा, पण तुम्ही अजिबात काय काळजी करू नकासा. आम्ही समजा सांभाळून घेतो. आणि हे असं उदास राहू नकासा बघा. असं बघवत नाही तुम्हासनी काय. चंदे, चल गा, येतो आम्ही.